तुमच्या लाखो करोडो पेशींना जर तुम्ही न्यूट्रिशन द्यायला लागला 40 प्रकारचे अन्न घटक, तुमचं शरीर युअर बॉडी हील्स यू. तुमचं शरीरच तुम्हाला रिपेअर करतं. मग हे त्याला जे मटेरियल पाहिजे आहे तुमच्या पेशींना ते मिळत नाही. भूक भागते की नाही, काय वाटेल ते खा. भूक भागते, काय पण खा, भूक भागत असते आणि आपण भूक भागण्यासाठी खात असतो. मी तुम्हाला सांगितलं पूर्ण आयुर्वेदामधली कन्सेप्ट आहे, फिरते ती सगळी फिरते कुठं? वात, पित्त, कफ, वात, पित्त, कफ, वात, पित्त, कफाभोवती फिरत असते. लक्षात आलं? आणि त्यातल्या त्यात तुमचा कफ जो असतो की नाही, कफ प्रवृत्ती जी असते की नाही, तर ते 5 धातूवर इफेक्ट करत असते. 5 धातू बिघडवत असते आणि ते मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र त्याचा जास्त परिणाम होतो. ज्यांना कफाचा प्रॉब्लेम असतो. लक्षात आलं? आणि म्हणून तिथं डॉक्टर किती आपल्याला आहाराचं बाकीचं पण ते आयुर्वेदवाले तुम्हाला पथ्य सांगत असतात. आणि मग ते आपण प्रत्येकानं आपली प्रकृती मी सांगितलं नाही तुमची प्रकृती कोणत्या प्रकारची आहे ती काढता येते. कफ प्रकृती आहे, वात प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे वगैरे. तर ह्या कफ प्रकृतीचा 5 तुमच्या ह्याच्यावरती परिणाम होत असतो. तर आपल्याला ह्या ह्याच्यात नाही की नाही एकात एक रस, रक्त, मांस, सप्तधा आणि मग तुमचे हे इम्बॅलन्स असतील 3 वात, पित्त, कफ तर तुमचे सप्तधातू इफेक्ट होतात. लक्षात आलं? 7 धातूंचा त्याच्यावरती विपरीत परिणाम होत असतो. तुम्हाला नाही रोग होत असेच लगेच कुठलेही तुम्हाला ते रोग आपण जी नावं तुम्हाला ती माहिती आहेत. असं लगेच बसल्या-बसल्या तुम्हाला कुणालाही कुठलाही रोग होत नसतो. डायबिटिक, प्री डायबिटिक असते, हार्टचा प्रॉब्लेम असं नाही की मला असा अटॅक आला वगैरे असं नसतंय. ती प्रोसेस असते आणि मग ह्या प्रोसेसमध्ये काय असतंय, की आपल्याला आहारामध्ये जे पाहिजेल आहे ते आपण देत नसतो आणि मग ती कमी राहते. आम्ही पोट भागण्यासाठी काहीतरी घेत असतो. पोट भरत असतं आपलं आणि आपलं आयुष्य चालू असतं. लक्षात आलं? शेताची फॅमिली मार्फत आता बघा तुम्हाला इथं आता डंके मॅडमनी सांगितले आता इथं शैला मांगेल यांनी सांगितले रिझल्ट आले, औषधं मुक्त झाले, डायबिटीज मुक्त झाले. कसे? मग औषधानं का होत नव्हतं? मी सांगतो गरज आहे तिथं आपल्याला 100% औषध घ्यायला पाहिजेल आहे. पण आपल्या रूट कॉजवर जे आहे की नाही, रोगाचं जे मूळ असतं की नाही, तिथं खरोखर काय काम चाललंय की नाही, हे प्रत्येकानं बघायला पाहिजे. हे बघा शेवटी आरोग्य तुमचं आहे. लक्षात आलं काय? शेवटी आरोग्य तुमचं आहे. तुम्ही कुठूनही नॉलेज घ्या, पडताळून पहा, बघा. त्याच्यामध्ये काय शंका असलेली विचारा आणि मग त्याच्यावर आपल्याला काम करायला सुरुवात करायला पाहिजे. लक्षात आलं? तर आपल्याला आज आहे आपला मांस धातू. मांस म्हणजे मसल्स. लक्षात आलं? रस तयार होतो. आपण खातो ते पहिला चावून मग त्याच्यातनं रस म्हणजे रक्त तयार होतं. मग तुमचं मांस तयार होत असतं, मसल्स तयार होतात. मी आत्ता असं प्रोटीन खाल्लो. लक्षात आलं? आता तुमचे मसल्स म्हणजे मांस तुमचे मसल स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक प्रोटीन इंटेक करायला पाहिजे आणि दुसरं त्याला त्या अनुषंगाने एक्सरसाइज असतात. लक्षात आलं? स्ट्रेंथ ट्रेनिंगचे वेगळे त्याला फार गाईडन्स लागतो लक्षात घ्या आणि ते एक्सरसाइज जर आपण व्यवस्थित करायला लागलो